मित्रांनो, मी आता बसलेलो आहे मानगंगा नदी किनाऱ्यावरती आणि पाठीमागे तुम्ही बघत असाल तर पुलाचं काम चाललेलं आहे आणि या साईडला तुम्ही बघताल नदीला मानगंगा नदीला पाणी आहे. तर हे पाणी येतंय कुठून तर नेर धरणातून पाणी येतंय, परंतु नेर धरणामध्ये पाणी याच्या अगोदर धरणामध्ये येतंय आणि नेर धरणामधून मग पाणी हे आंधळीकडे सोडलं जातं, म्हणजे मानगंगेकडे सोडलं जातं. तर ते पाणी कुठून येतंय तर आंधळी बोगदा म्हणून एक बोगदा आहे आणि त्या बोगद्यात पाणी सोडलेलं आहे उरमोडीचं आणि तिथून पाणी इथं आंधळीमध्ये मानगंगा नदीला येतं आणि मानगंगा नदीतून हे पाणी आंधळी धरणामध्ये जातं आणि धरणामधून हे पाणी संपूर्ण तालुक्याला डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सोडलं जाणार आहे. लवकरच आपला तालुका दुष्काळ मुक्त होणार आहे 100%. मी अविनाश खरात बोलतोय, आपल्या सगळ्यात स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहे आंधळी बोगदा बघण्यासाठी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिला तर आपल्याला आंधळी बोगदा पाहायला मिळेल आणि पाणी कुठून येतं हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यहीं लग रहा है। मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळेजण पाहत आहोत या मानगंगा नदीला वाहत असलेलं हे पाणी. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला नसला तरीही मानगंगा नदीला पाणी अजूनही चालू अवस्थेत आहे. या ठिकाणी आपण पाण्याचा प्रवाह चालू अवस्थेतील बघत आहात. सध्या मित्रांनो, मान तालुक्यातील आंधळीपासून खाली जी मानगंगा नदी वाहते, या मानगंगा नदीला कसल्याही प्रकारचं पाणी नाही. परंतु या ठिकाणी तुम्ही आंधळीपासून वरती बघितलं तर आंधळी धरण भरत आहे आणि त्यासाठी वरून येणारं पाणी हे आपणाला मी दाखवत आहे. तर हे समोरच्या बाजूला जे दिसतंय ते पाणी या ठिकाणी आंधळी धरणामध्ये जात आहे. आता बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे की मानगंगा नदीला पाणी नाही, खडखडीत वाळलेले आहे. परंतु आंधळीपासून वरती मित्रांनो अशा प्रकारे पाणी येत आहे. या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळेजण बघत आहात. तर मित्रांनो, हे पाणी आता मी पाण्यामध्ये जात आहे, पाण्यामध्ये शिरलेलो आहे. तर वाहतं खळखळणारं पाणी आपण या ठिकाणी पाहत आहात. समोरच्या बाजूला बघत आहात तुम्ही, या समोरच्या बाजूनं पाणी वाहत आहे आणि या समोरच्या बाजूला 2 प्रवाह दिसतात. मित्रांनो, आता मी नदीमध्ये उभा आहे, पाण्यामध्ये उभा आहे. तर तुम्ही पाठीमागं बघचाल तर एका साईडनं पाणी वाहतंय, तर या साईडनं पाणी वाहत नाही. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे आंधळी बोगद्यातून पाणी येत आहे त्याला आंधळी बोगदा असं नाव का दिलेलं आहे, तर हे ह्या साईडला जे तुम्ही पाणी बघताय ते आहे लिंगणवाडा नाव आहे. या लिंगणवाड्यातनं हे पाणी या मानगंगा नदीत प्रवेश करतंय. तर या साईडला बघसाल तुम्ही तर ही आहे मानगंगा नदी. तर मानगंगा आणि हा लिंगणवाडा या दोन्हीचा प्रवाह आंधळीमध्ये या ठिकाणी एकत्र येतो आणि जे मानगंगा नदीचं पात्र आहे ते ह्या बाजूला आहे. जे कुळकजाईवरनं पाणी येतं, मानगंगा नदी तिथं उगम पावती, तिथून पाणी या साईडनं मानगंगा नदीला पाणी येतं आणि हे पाणी असंच खाली जातं. पण आपल्या मान तालुक्यात येत आहे ते कुठून येत आहे तर या लिंगणवाड्यातून पाणी येत आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. तर या लिंगणवाड्यातून पाणी येतंय. ह्या वाड्याला पाणी आंधळी बोगद्यातून सोडलं जातं आणि त्या बोगद्यातून पाणी इथपर्यंत येतं. तर मित्रांनो, हा जो संगम आहे तो लिंगणवाडा आणि मानगंगा नदीचा संगम आहे आणि आंधळीमध्ये प्रवेश पाण्याचा संगम आहे. तर मित्रांनो, ह्या साईडला जे पाणी वाहतंय त्या साईडला ते तुम्ही लिंगणवाड्याला पाणी आहे आणि हेच पाणी इथपर्यंत पोचतं. तर इथं दाखवण्याचा उद्देश एवढाच होता की आंधळीमध्ये पाण्याचा प्रवेश कुठून कसा होतो, त्यासाठी मी इथं स्वतः आलेलो आहे. तर इथून आता आपण आंधळी बोगदा बघायला जाणार आहे. आंधळी बोगदा बघायला जाण्यापूर्वी तुम्हाला हे दाखवणं महत्वाचं होतं की आंधळीमध्ये प्रवेश कुठं होतोय पाण्याचा. तर मित्रांनो, या साईडला मानगंगा नदीचा पात्र आहे आणि या साईडला
लिंगणवाड्याचं पात्र आहे आणि ह्या लिंगणवाड्याला पाणी या ठिकाणी येतं. तर हा लिंगणवाड्याचा उगम मलवडी साईडला इथून 2-3 किलोमीटर वरती आहे. आणि आंधळी बोगदा मित्रांनो आंधळीतून कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर लांब आहे. तर आपण आज त्या ठिकाणी जाणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो. चला आपण पुढचा प्रवास करूया. आपण जे व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओमध्ये आता माझा मुलगा या ठिकाणी मी सोबत घेतलेला आहे. नदी पात्रामध्ये चालता येत नाही म्हणून त्याला खांद्यावरती उचलून घेतलेला आहे. तर व्हिडिओ बनवत असताना नेहमी आपण बघितलं असेल की हा माझा मुलगा माझ्यासोबत असतोय. तर आता आम्ही या मानगंगा नदी पात्रातून माघारी चाललेलो आहे आणि इथून जाणार आहे त्या आंधळी बोगद्यापर्यंत. तिथं जायला आम्हाला कमीत कमी एक 15 ते 20 मिनटं लागतील, कारण वाटेमध्ये एक लिंगणवाड्यावरती पूल आहे. तो पूलसुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर मलवडी येणार आहे. तर खंडोबाचं देवस्थान असलेली मलवडी आपण त्या ठिकाणी आहे. आणि मलवडीतून आंधळी बोगदा 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर मित्रांनो चला आपण असंच पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही पुलावरती पोचलेलो आहे आणि तुम्ही खालच्या बाजूला बघू शकता पाणी वाहतं. या लिंगणवाडा आहे, लिंगणवाड्याला आपण पोचलेलो आहे. त्या साईडला सुद्धा तुम्ही बघताल हे पूल. तर आंधळी मलवडी रस्त्यावर हे पूल आहे आणि या पुलाच्या खालनं पाणी जात आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हे पाणी जे आपण पाहत आहात ते खळखळणारं पाणी या समोरच्या डोंगरामधून येत आहे. आणि या समोरच्या डोंगरामध्येच आंधळी बोगदा आहे. त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे. तर मित्रांनो, आंधळीमधून वरती आल्यानंतर मलवडी हे गाव लागतं. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आहे खंडोबा आणि याच गावाला खंडोबाची मलवडी असं म्हणतात. समोर बघचाल तर आपण 2 रस्ते दिसतात. उजव्या बाजूला जातो तो कुळक जायला आणि आपण समोर चाललेलो आहे. मित्रांनो, मलवडीतून पुढे आलो की आपल्याला 2 रस्ते लागतात. एक सत्रेवाडी आणि एक शिरवली. तर आपणाला जायचं आहे मित्रांनो समोर असलेल्या कमानीतून शिरवली रोडला. या ठिकाणी मित्रांनो आपण शिरवली रोडला आलो की डाव्या हाताला एक कच्चा रस्ता फुटतो आणि हाच रस्ता मित्रांनो आंधळी बोगद्यापाशी जाऊन पोचतो. तर या कच्च्या रस्त्यानं मित्रांनो आपण असं जसजसं 1 किलोमीटरच्या आसपास अंतर तोडून पुढे येऊ तसतसं आपण त्या बोगद्याजवळ जाऊ. हा कच्चा रस्ता या डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि या डोंगराच्या वरती शिरवली गाव आहे. परंतु या खालच्याच रस्त्याला खरं तर हा आंधळीचा बोगदा आहे. आणि या साईडला थोडीफार घरं पण आहेत, शेतीवाडी आहे, त्यामुळे लोक या साईडला राहतात. तर बघूया आपण आंधळी बोगदा कसा आहे. तर मित्रांनो शेवटी आपण आंधळीपासून 5 किलोमीटर वरती आंधळी बोगद्यापाशी पोचलेलो आहे. तुम्ही ही जी चार बघत आहेत मोठी ती आहे आंधळी बोगदा. कमीत कमी मित्रांनो ही 1 किलोमीटरची चार आहे आणि भली मोठी ही चार मित्रांनो आंधळी बोगद्यातून जे पाणी येतंय ते मित्रांनो या ठिकाणाहून येतंय. तर आपण त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे मित्रांनो. चला आपण बघून येऊया त्या ठिकाणी. तर मित्रांनो अतिशय लांब ठिकाण आहे. ज्यांना कोणाला आंधळी बोगदा बघायचा आहे त्यांनी मी सांगितलेल्या मार्गाने जर आपण या ठिकाणी आला तर उरमोडीचं जिही काटापूरचं पाणी जे मान खटावला येणार आहे त्या ठिकाणचा हा एक बोगदा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर
या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती खोल ही चारी खाणलेली आहे आणि याला किती दिवस गेला असतील. तर ही अशीच चारी मित्रांनो कमीत कमी 1 किलोमीटर लांब गेलेली आहे. आणि आपण बघत आहात ही आंधळी बोगदा. तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी दिसतंय या त्या ठिकाणाहून हे पाणी आंधळीमध्ये जातंय. तर अजूनही आपण पुढे जाऊन बघूया. काय मित्रांनो, मान तालुक्यात पाणी येणार का नाही हा प्रश्न 100% मान तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे. परंतु हे पाणी मान तालुक्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती रुपये खर्च झाले असतील किंवा किती लोकांनी प्रयत्न केले असतील याचं काय मोजमाप नाही. सगळ्यात शेवटी मित्रांनो, सध्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते हे जलपूजन झालं आणि मानच्या मातीमध्ये हे पाणी जे हे कटापूरचं आणण्याचं भाग्य त्यांना मिळालं. तर विशेष म्हणजे मित्रांनो, काही लोकांना अजूनही वाटत आहे की पाणी कोणत्याही परिस्थितीत मान तालुक्यात येऊ शकत नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो की पाणी मान खटावमध्ये 100% आलेलं आहे. विषय राहिलेला आहे की प्रत्येक गावापर्यंत अद्याप पाणी पोचलेलं नाही. परंतु मित्रांनो, प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांना आंधळी धरणातून पाणी कसं डिस्ट्रीब्यूट होणार आहे यावरची सुद्धा माहिती देणार आहे. आता झालेलं आहे काय मित्रांनो, तर जे आंधळी धरणातून पाणी उत्तरेच्या 32 गावांना सोडायचं आहे किंवा इतर गावांना सोडायचं आहे त्यावरती भरपूर प्रमाणात काम चालू आहे. कालच मी बघितलं तर आंधळी धरणामध्ये लाईटचं कनेक्शन घेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी लाईट पुरवठा केलेली आहे जेणेकरून त्या ठिकाणाहून पाणी उचलून इतर गावांना पोहोचवता येईल असाही प्रयत्न भाऊंनी केलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आता शेवटी मी पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो, हा बोगद्याचा शेवट आहे ज्या ठिकाणी बोगदा आहे. तर तुम्हाला झूम करून दाखवतो त्या ठिकाणी. मी इथं हळूहळू उतरत पुढे जात आहे. तुम्हाला बोगदा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण जर या ठिकाणी भेट द्यायला आला तर पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. मी अतिशय सावध या ठिकाणी खाली आलेलो आहे आणि माझा जो मुलगा आलेला आहे त्याला एका बाजूला बसवलेला आहे लांब आणि तुम्हाला दाखवत आहे आंधळी बोगदा. तर मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता आंधळी बोगदा. तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघत आहे तो आहे आंधळी बोगदा. या ठिकाणी पाणी येत आहे आंधळी बोगद्यात आणि या ठिकाणी दोन्ही बाजूनं 2 बोगदं काढलेलं आहेत. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. तर मित्रांनो, हा आहे आंधळी बोगदा आणि सध्या पाणी चालू आहे मित्रांनो. हे पाणी आंधळी धरणात जात आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मान खटावला पाणी मिळणार का नाही यावरती कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचा, हा व्हिडिओ आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी या ठिकाणापर्यंत मी पोहोचलेलो आहे. आपल्या कष्टाला या ठिकाणी सलाम द्या. जय महाराष्ट्र.